जहाँ तक मदारस के स्टूडेंट्स का ताल्लुक है, इसमें कोई शक नहीं है कि वो हमारी एक सेकंड डिफेंस लाइन है। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत केलेलं हे धक्कादायक विधान। इसमें कोई शक नहीं है कि वो हमारी एक सेकंड डिफेंस लाइन है। मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी म्हणजे आपली दुसऱ्या क्रमांकाची संरक्षण फळी असल्याचं आसिफ यांनी म्हटलंय। आसिफ यांच्या विधानावरून पाकिस्तानमध्ये गदारोळ माजलाय। शस्त्रांऐवजी स्वतःच्या बचावासाठी मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे करते, यावरूनच पाकचा खरा चेहरा समोर आलाय। मदरशांच्या नावाखाली पाकिस्तान दहशतवादी छावण्यात चालवत असल्याचं या वक्तव्यावरून सिद्ध होतंय। काय म्हणतात पाकचे संरक्षण मंत्री, पाहूया। जहाँ तक मदारस के स्टूडेंट्स का ताल्लुक है, इसमें कोई शक नहीं है कि वो हमारी एक सेकंड डिफेंस लाइन है। भारताच्या प्रत्युत्तरानंतर सीमेवरील 1000हून अधिक मदरसे बंद करण्यात आले। पीओके मध्ये असलेल्या छावण्यांमधून मुलांना प्रशिक्षण दिले जाते। नियंत्रण रेषेच्या जवळ ठेवून त्यांना भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून दिली जाते। भारतीय सीमेत घुसखोरीचं प्रशिक्षण देखील दिले जाते। गुलपूर, सय्यदना बिलाल आणि सवाई नाला यासारख्या अनेक शिबिरांमध्ये मार्ग नियोजन विशेषतः शिकवलं जाते। गरीब किंवा कट्टरपंथी मानसिकतेच्या तरुणांचा समावेश केला जातोय। त्यांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार केले जाते। भारताच्या हल्ल्यानं गांगरलेल्या पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळत नाहीये, त्यामुळेच मदरशांमधील मुलांची ढाल केली जाते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।